नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झणझणीत असं मटण रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मटण घेतलेलं आहे बघा, अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मांद पण घेतलेलं आहे। खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की थोडंसं मांद पण टाकत जा, थोडंसं मांद पण टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकायचं मीठ 1 चमचा आणि छोटा अर्धा चमचा आपल्याला टाकायचे आहे हळद, आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा हळद मीठ लावून ठेवलेलं आहे। आपल्याला मटण रस्सा बनवायसाठी काय काय साहित्य पाहिजे। मीडियम आकाराचे 2 कांदे बघा मी थोडेसे तेलावर भाजून घेतलेले आहेत। सुक्क खोबऱ्याची अर्धी वाटी पण थोडेसे तेलावर मी भाजून घेतलेले आहेत। 2 मिरच्या कमी तिखटवाल्या भाजून घेतलेल्या। हे जर टाकायचं असेल तर टाका, नाही टाकल्या तरी पण चालतील। 1 गड्डी लसूण पण मी थोडासा भाजून घेतलेला। 1 इंच आल्याचे पातळ तुकडे करून पण ते कांद्यावर हलकेसे भाजलेले आहेत, नाही भाजले तर चालतील। 1 चमचा सफेद तीळ भाजून घेतलेत। 1 चमचा धने थोडेसे भाजून घेतलेले आहेत। 1 टोमॅटो घेतलेला आहे, हे पण तुम्ही थोडंसं तव्यामध्ये परतून घेतलं तरी चालेल। थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, जास्त घालू नका। आणि एकदम थोडासा मी पुदिना घेतलेला आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी पण चालू शकते। एवढं सगळं वाटण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। टोप ठेवलाय गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। आपण पहिलं मटण शिजवून घेऊया। अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल बघा कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा कांदा टाकायचा, चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे। आणि हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजून घेतलेला आहे। तुम्हाला जर मटणाला जर हळद मीठ नसेल लावायचं तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकू शकता। आता हे मटण टाकून घेऊया आपण। गॅस आहे मीडियम, आणि आपल्याला ह्याला काय करायचं 2 ते 3 मिनिटं एकसारखं परतत राहायचे। मस्त असं बघा 2 ते 3 मिनिटं मी मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। असं पाणी सुटतं बघा जेव्हा आपण मीठ आणि हळद लावतो तेव्हा। आता काय करणार आहे माहिती आहे का, ह्याच्यावर ठेवणार आहे मी झाकण, आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी 1 ग्लास पाणी। गॅस मीडियमच आहे। आणि आपण काय करायचं माहिती आहे का, ह्याला चांगलं पाणी वरचं गरम होऊन द्यायचं आणि मग पाणी ओतवायचं त्याच्यामध्ये। पाणी बघा चांगलं गरम झालेलं आहे वरचं, आणि खाली पण चांगलं पाणी सुटलेलं आहे बघा अशा पद्धतीने। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया। आता असंच आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये प्लेटमध्ये पाणी ठेवायचं आहे। आणि खूप जणांच्या अशा कमेंट होत्या या टोपाविषयी, तुम्ही स्टीलच्या टोपात बनवता। ॲल्युमिनियमच्या टोपामध्ये आता डॉक्टर लोक पण सांगतात का नाही की बनवू नका, म्हणून ह्या स्टीलचा टोप घेतलेला आहे मी। आणि ह्याचं कमीत कमी 2 किलो वजन आहे। गॅस करणार आहे आता मी बारीक, परत ह्याच्यावर मी पाणी ठेवणार आहे आणि शिजवून घेणार आहे। मटण बघा आपलं शिजलेलं आहे। कमीत कमी त्याला 20 ते 25 मिनटं मी ठेवलं होतं बारीक गॅसवर। मस्त असं शिजलं गेलेलं आहे। आणि जर तुम्हाला जर कुकरला जर लावायचं असेल का नाही तर काय करायचं माहिती आहे का, 5 शिट्ट्या करून घेतल्या तर चालतील। ते पण काय करायचं मीडियम गॅसवर करायच्या, कधी पण फास्ट गॅसवर नाही करायच्या। मस्त शिजलेलं आहे। शिजलेलं कसं ओळखायचं, खूप रेसिपी मटणाच्या अपलोड केलेल्या आहेत, मटण थाळी वगैरे। हाडाचं मटण तोडून बघायचं। आता हे मी काढून घेते। मटण बघा मी काढून घेतलेलं आहे। टोप ठेवलाय बघा गरम करायला, आपण त्याच टोपात बनवणार आहोत। त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकणार आहे मी अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त तेल केलं तरी पण चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल मस्त गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी तेजपत्ता, आणि त्याच्यामध्ये टाकायचं हे जे आपण वाटण करून घेतलं आहे बघा ते टाकून घ्यायचं। वाटण टाकून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। मस्त असं बघा जे आपण वाटण टाकलं होतं ना, तेल सुटस्तोवर चांगलं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आता मसाले। तर कांदा लसूण मसाला मी 1.5 चमचा घेतलेला आहे। हा जर तुम्हाला कुणाला घ्यायचा असेल ना तर ह्या रेसिपी खाली तुम्हाला नंबर भेटेल, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता। 1 चमचा गरम मसाला पावडर, हे जी पण रेसिपी अपलोड केलेली आहे। आता हे काय करते 2 मिनटं मी चांगलं परतून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे शिजवलेलं मटण टाकून घेऊया, आणि मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। तर ह्या भांड्यामध्ये बघा आपण काढून घेतलेलं ना, त्यात मी कोमट पाणी गेलं होतं आणि ते टाकलं होतं। आपल्याला ह्याच्यामध्ये कोमटच पाणी टाकायचे। आणि आपण शिजवताना ह्याच्यामध्ये ना मीठ टाकलं होतं, तर चव बघून मीठ टाकायचं, कमी जास्त लागलं तर। बारीक गॅस केलेला आहे। आता आपण ह्याला चांगलं उकळून देऊया। मीडियम गॅसवर जरी उकळलं तरी चालेल। अशा पद्धतीत बघा रस्सा झालेला आहे। 15 मिनटं झालेत बघा, मी उकळून घेतलेलं आहे चांगलं। मस्त असं उकळून घ्यायचं, जेवढं होता होईल एवढं उकळून चांगलं घ्यायचं, म्हणजे छान लागते चव याची। छान असं झालेलं आहे बघा। मसाला काय होतं ह्याच्यामध्ये चांगला मुरला जातो आणि चवीला छान लागतं, झणझणीत चवदार असं करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।